वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। देवा तुझे गणेशो सकलार्थमती प्रकाशो मणे निवृत्ती दासो अवधारी जोजी। हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्ण वपु निर्दोष मिरवत असे। स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव तीर्थ लावण्याची ठेव अर्थ शोभा। महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुम मुनेन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि। कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम संपूर्ण जगताचं संचलन करता भगवान विश्वात्मन विश्वशिरोमणी की ज्या भगवान परमात्म्याचं अगाध लीला चरित्र श्रवण केलं असता जीवाला जाणता अजाणता जीवाच्या हातून आणि जे दोष घडलेले असतात त्या साऱ्या दोषाचं क्षालन होतं। अशी असलेली भगवंताची अनुपम्य लीला म्हणजे भगवान भोलेनाथ आणि यांचं असलेलं अद्भुत लीला चरित्र। की जे भगवंताची कथा जीवाला आणि मुक्ती प्रदान करणारी मुक्तिदायिनी म्हणून आहे। आज या दिव्य कथेचं रसपान आपण या खिरोदा नगरीमध्ये समस्त गावकरी मंडळी या ठिकाणी लाभ घेणार आहेत। आपलं परम भाग्य आहे की आपल्याला पुण्याईच्या बलावरती संपूर्ण त्रैलोक्याला पावन करणारी विश्वगंगा जी ज्ञान स्वरूपिणी आहे आणि त्या दिव्य कथेचं रसपान करण्याकरिता या ठिकाणी प्राप्त होणार। आणि म्हणून कथा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी श्रवणाला प्राप्त होणार आहे आज या ठिकाणी निमित्त आहे कैलासवासी प्रेमचंद रामकृष्ण चौधरी यांच्या
स्मरणार्थ आज या ठिकाणी आणि ही कथा, या कथेचं आयोजन श्री हरिभक्ती परायण अनुपम जगन्नाथ चौधरी, त्याचप्रमाणे संपूर्ण चौधरी परिवार आणि या चौधरी परिवारामध्ये आणि समस्त असलेलं आणि तरुण मंडळ, या तरुणांना सहकार्य आहेत माता भगिनी, या सर्वांच्या योगदानामधून लहान असतील मोठे असतील अबाल वृद्ध आणि सर्वांच्या योगदानाच्या द्वारे आज या ठिकाणी हा दिव्य अशा प्रकारचा संगीतमय शिवपुराण सोहळा तुम्ही आपण या ठिकाणी या कथेचा लाभ घेणार आहात. आणि म्हणून त्या अनुषंगानं आज आमच्या वाट्याला आलेलं कथेचं आयोजन, अर्थात ज्याला आपण निमंत्रण म्हणतो, कथा सांगण्यासाठी ज्यांनी आम्हाला आणि निमंत्रित केलंय ते आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण सतीश भाऊ चौधरी. म्हणजे हेही या परिवारालाच लागू नाहीत का? बर का? ज्या सतीश दादांनी सांगितलं महाराज तुम्हाला कथा करावी लागणार आहे, आणि सतीश दादांच्या विनंतीला मान देत बर का, त्यांच्या आग्रहास्तव आज येथे आपण खिरोदा नगरीत भगवान श्री विठ्ठलेश पांडुरंग परमात्मा जो आहे आणि त्या परमात्म्याच्या पावन अशा दरबारामध्ये आज या कथेचा शुभारंभ आपण करीत आहोत. आणि आपल्या या कथेला बर का आमच्या अनुपम दादांनी ज्या अनुपम्य कथेचं आयोजन केलं आणि त्या कथेला, त्या मंडपाला, त्या गावाला शुद्ध करण्याकरता आज सुरुवातीलाच वरुण राजा जो आहे त्या वरुण राजाचं आगमन झालंय. आमचा सतीश दादा म्हणतो पाऊसाला काय करता, चालू ठेवू ना, धारा लागतील तेव्हा बघू, आपल्याला थोडी पाणी लागतंय. आणि ज्याला पुण्य मिळवायचंय तो जागेवरून हलणार, किती जरी पाणी आलं तरी, आणि जो जागेवरून हलणार नाही आणि त्याला विशेष पुण्य लागणार आहे. बरे का? श्रीमद भगवत गीता जे वाचत असतील त्यांच्या लक्षात येईल, गीतेमध्ये वर्णन केलं आहे, जी गीता सामान्य ग्रंथ नाही आहे, इंडियन कल्चर म्हणून, आणि जिचा अगाध महिमा विदेशामध्ये माझ्या स्वामी विवेकानंदांनी आणि तिला सन्मानित केलं. त्या गीता ग्रंथामध्ये जे तत्वज्ञान म्हणून फिलॉसॉफी बर का, आणि त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे, यज्ञात भवति पर्जन्यो पर्जन्यात दन्न संभवः. म्हणजे जिथे जिथे यज्ञ
होत असतो आणि तिथे तिथे वरुण राजा जो आहे त्या वरुण राजाचं आगमन होत असतं. जिथे वरुण देव येतात ती जागा तो परिसर पवित्र बनतो. आज आपल्या या खिरोदा नगरीतील हा टी पॉइंट, कोणता पॉइंट आहे हा? आता मागच्या वेळेला चिच खोप्यात आलो होतो. आता या ठिकाणी खिरोद्यामध्ये श्री विठ्ठल मंदिराच्या टी पॉइंटला कथेचा शुभारंभ आहे. टी पॉइंट म्हणजे काय? या ठिकाणी आणि 3 गल्ल्या एकत्रित येत आहेत. किती आनंद आहे. त्रिवेणी संगम म्हणा याला. गंगा, यमुना, सरस्वती या तिघही नद्यांचं आणि जिथे आगमन आहे अशा प्रकारचा आणि त्रिवेणी संगम. काय म्हणताय देवाचं, काय म्हणणं आहे बघूया. चिंता करू नका, एकदा जोरात भजन म्हणा बघूया काय होतंय. हरी काशीनाथ की जय हो, भोलेनाथ की हो जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो.
भगवान भोलेनाथ जय, त्या भगवान विश्वनाथाच्या आणि पावन अशा असलेल्या या दिव्य कथेचं आपण या ठिकाणी रसपान करीत आहोत. तर ही दिव्य भगवंताची कथा तुम्हा आम्हाला जीवन मुक्ती अवस्था प्रदान करणारी आहे. आणि अशा या गोड कथेकरिता आज या ठिकाणी आपल्या असलेल्या सर्व तरुणांचं सहकार्याची भावना आणि त्या माध्यमातून असलेलं आपलं सर्वांचं एकीकरण आणि या एकीकरणाच्या द्वारे ही दिव्य लीला आपण या ठिकाणी आत्मसात करणार आहोत. म्हणून आपल्या जीवनामध्ये हा मंगलकारी प्रसंग आहे. एक आपल्यासाठी हा आनंदाचा एक क्षण आहे. ज्या ज्या दिवशी आपल्याकडून सत्कर्म घडेल, ज्या ज्या दिवशी आपल्याकडनं दान धर्म घडेल आणि तो आपल्या करता आणि एक पवित्र अशा प्रकारचा सुवर्ण योग समजा. सगळ्यांच्या वाट्याला आणि हा पवित्र अशा प्रकारचा योग येत नसतो. आणि म्हणून त्याच्याकरिता आज या अत्यंत अद्भुत सुंदर आणि लीलेचं आपण या ठिकाणी रसपान करणार आहोत. जी कथा नैमिषारण्यामध्ये सूत महाराजांनी शौनकांना सांगितले. पवित्र अशा प्रकारे असलेली गंगा, या गंगेच्या काठावरती आणि ही दिव्य अशा प्रकारची ज्ञानधारा अखंड प्रवाहित आहे. या माता गोमतीच्या तीरावर आतापर्यंत पुष्कळ अशा प्रकारचे यज्ञ झाले, अनंत अशा प्रकारच्या आणि कथा झाल्या. आणि म्हणून अशा या दिव्य कथेचा लाभ तुम्ही आपण या ठिकाणी घेणार आहात. जिथे महाराजांनी 18 पुराण श्रवण केलेत, 88,000 ऋषीमुनी आहेत कथा श्रवणा करता. किती सांगायला तिथे आहेत, त्यांचं नाव आहे सूत मुनी. तुम्हा मला कथा सांगण्यासाठी आणि ज्यांच्या अमृतमय वाणीतून आपण ही दिव्य ज्ञानधारा श्रवण करणार आहात. आणि ती कथा आपल्या समोर ज्यांनी ग्रंथाच्या माध्यमातून निवेदन केली ते आहेत श्री सूत महाराज. जगामध्ये जेवढं काही ज्ञान आहे ते सगळं ज्ञान श्री सूत मुनी आणि यांनी 18 पुराणाच्या द्वारे शौनकांच्या समोर सादर केलेला आहे. आणि म्हणून
त्या कथेला शुभारंभ करण्याच्या अगोदर आज संत आई पार्वतीचा लाडका श्री गजानन त्या गणपती बाप्पाला वंदन करतायत। विश्वविकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा तया नमोजे गणेंद्रा श्री गुरु राया। महाराज संत वर्णन करतायत जीवरूपी गणांचा स्वामी जो गणपती आहे की ज्या गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं जगामध्ये कोणतंही कार्य असेल ते कार्य सुरळीत पार पडतं। ज्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आणि कोणतंही कार्य व्यवस्थित पूर्णत्वाला जात नाही। पण आशीर्वाद जर का मिळाला गणपती बाप्पाचा तर कार्य जे आहे आणि ते कार्य निर्विघ्नपणानं पार पडतं। आणि अशा असणाऱ्या श्री गजाननाच्या चरणी आपल्याला नमन करायचं आहे। गाये गणपती जगवंदन 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 शंकर सुवन भवानी के नंदन 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 गाये गणपती जगवंदन गाये